PMEGP लोन प्रोसेस। यार तुम्हाला माहिती आहे इंडियामध्ये एक अशी स्कीम आहे जेणेकरून तुम्हाला 50 लाखापर्यंतचा लोन मिळू शकतो, ते पण फक्त 10 ते 11% आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला गव्हर्नमेंट कडून 35% ची सबसिडी मिळेल। मी बोलते PMEGP लोन बद्दल, म्हणजे प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम। या व्हिडिओमध्ये आपण PMEGP लोन बद्दल सगळं काही समजून घेऊया आणि व्हिडिओमध्ये लोनला अप्लाय करण्याची लाईव्ह प्रोसेस पण दाखवणार आहे। सो या व्हिडिओमध्ये PMEGP लोन्सशी रिलेटेड तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होतील, तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघायची गरजच नाही पडणार। सगळ्यात आधी आपण बघूया की या लोन मध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं, म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे। यार या लोन साठी तुमची एज मिनिमम 18 असली पाहिजे, तुमचं शिक्षण 8वी पास असलं पाहिजे आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या इतर लोन सारखं इन्कमचं क्रायटेरिया नाहीये, म्हणजे तुमची केवढी पण इन्कम असू शकते। आणि जर तुमच्याकडे कोणतीही एक्झिस्टिंग युनिट आहे ज्याच्याकडून ऑलरेडी गव्हर्नमेंटचा कोणत्या टाईपचा सपोर्ट मिळतोय, तेव्हा तुम्ही या लोनसाठी एलिजिबल नाही आहात। तुमच्याकडे व्हॅलिड आधार कार्ड असला पाहिजे आणि अप्लाय करण्याआधी आपण हे पण बघून घेऊया की तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असले पाहिजेत। तुमच्याकडे लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटो असला पाहिजे, तुमच्याकडे जी पण हायेस्ट क्वालिफिकेशन आहे, वेदर इट इज 12th, पोस्ट ग्रॅज्युएशन और ग्रॅज्युएशन। सिन्स दिस इज अ बिझनेस लोन, तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं डिटेल्ड रिपोर्ट बनवावं लागणार आहे फ्रॉम युअर CA। आणि जर तुम्ही कोणत्या स्पेशल कॅटेगरीला बिलॉंग करता तर तुम्हाला त्याचं एक सर्टिफिकेट लागेल, जे तुम्ही नंतर पण अपलोड करू शकता। आणि लास्टली जर तुम्ही रुरल एरियामधून आहात तर तुम्हाला रुरल एरियाचा सर्टिफिकेट हवा आहे। आता लोन अप्लाय करण्याच्या आधी इट्स ऑलवेज गुड टू चेक युअर एलिजिबिलिटी। सो लेट्स सी आपण हे कसं करू शकतो। यार एक ना इंडियन गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे जन समर्थ म्हणून, तिकडे तुम्हाला सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्सचे डिटेल्स मिळून जातील आरामात। आणि याच पोर्टलवर आपण एलिजिबिलिटी चेक करूया। या जसं की तुम्ही चेक करू शकता की इथे एलिजिबिलिटी चेक करण्यासाठी मी बेसिक डिटेल्स भरली आहेत, लाईक टाइप ऑफ बिझनेस, एज्युकेशन, क्वालिफिकेशन, लोकेशन इत्यादी। आणि इकडे मला हे विचारतात की मला माझा प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी किती खर्च लागेल आणि त्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे। सो मी टोटल इकडे खर्च 25 लाख दाखवलाय आणि याच्यामधून माझं कॉन्ट्रीब्युशन असेल 10 लाख। सो मी जसंच एलिजिबिलिटी चेक केली, मला या स्कीममध्ये पूर्ण 15 लाख रुपये मिळू शकतात आणि वरून मी याच्यामध्ये 3.75 लाखच्या सबसिडीसाठी पण एलिजिबल आहे। आणि या पोर्टलने तर मला EMI पण दाखवली आहे। वाव! पण ह्या स्कीम मध्ये मॅक्स तुम्हाला किती पर्यंतचा लोन मिळू शकतो? यार जर तुम्ही कोणती मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेट करत असाल तर तुम्हाला मॅक्झिमम 50 लाखापर्यंतचा लोन मिळेल आणि जर कोणती सर्व्हिस युनिट सेटअप करता तर मॅक्झिमम 20 लाखापर्यंतचा। चला मग बघूया ह्याला अप्लाय करण्याचा एक्झॅक्ट प्रोसेस काय आहे। आम्ही अप्लाय करण्याचा पूर्ण प्रोसेस तुम्हाला लाईव्ह दाखवतोय। सो आता लोन अप्लाय करण्यासाठी आपण डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर पोहोचलो। तुमच्यासाठी आम्ही पोर्टलचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकलंय। इथे सर्वात आधी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागेल आणि जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल आणि एनरोलमेंट केलं असेल, म्हणजे एनरोलमेंट नंबर असेल, तर तुम्ही तो नंबर पण टाकू शकता। मग सेकंड कॉलम मध्ये नाव, इकडे जी एंटिटी लोनसाठी अप्लाय करते त्या व्यक्तीचं नाव। आणि जर तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या नावावर लोन हवं असेल तर तुमच्या बिझनेसचं नाव येईल, तुमचं नाव नाही येणार। थर्ड कॉलम मध्ये तुम्हाला तुमची स्पॉन्सरिंग एजन्सी, तुम्हाला इथे 3 ऑप्शन्स दाखवतील, KYIC, KYIB आणि DIC। तुम्ही कोणतीही सिलेक्ट करू शकता। बेसिकली गव्हर्नमेंट ह्या 3 एजन्सीज थ्रू PMEGP लोन ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंट करते म्हणून। आता तुम्ही नेक्स्ट स्टेप मध्ये जसंच तुमचे ऍड्रेस टाकणार, तुम्ही जी पण स्पॉन्सरिंग एजन्सी सिलेक्ट केली असणार आहेत त्यांच्या ऑफिसचे डिटेल्स दिसतील। जसं की मी मुंबईचा ऍड्रेस टाकला होता आणि मला KYIB च्या मुंबईच्या ऑफिसची ऍड्रेस डिटेल्स आली। आता नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला तुमचे बेसिक डिटेल्स लाईक जेंडर, क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, ऍड्रेस एक्सेट्रा हे सगळं टाकायचं आहे। नेक्स्ट 15वा नंबर पॉईंट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे। इकडे तुम्हाला टाइप ऑफ ऍक्टिव्हिटी टाकावी लागणार, म्हणजे तुमचा बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिसेस आहे की ट्रेडिंग आहे। तुम्ही इकडे जे काही सिलेक्ट करणार त्याच रिलेटेड ऑप्शन्स तुम्हाला नेक्स्ट पॉईंट मध्ये दिसणार। बेसिकली तुम्हाला नेक्स्ट पॉईंट मध्ये हे सांगावं लागेल की कोणत्या टाइपचा प्रोडक्ट तुम्ही विकणार, कोणत्या टाइपचा प्रोडक्ट बनवणार हे सगळं। पॉईंट नंबर 17 मध्ये EDP ट्रेनिंग, ह्याचा अर्थ असतो एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट प्रोग्राम। EDP आतासाठी तुम्ही याच्यावर नो क्लिक करू शकता, पण जेव्हा तुमचा लोन सँक्शन होईल तेव्हा तुम्हाला हा प्रोग्राम पूर्ण करावा लागेल। बँक तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणार। पॉईंट नंबर 20 ते 22 मध्ये तुम्हाला तुमचे बँक अकाउंट डिटेल्स भरायचे आहेत। इकडे लक्ष देऊन तुम्ही त्या बँकचे डिटेल्स भरा जे तुम्हाला तुमच्या बिझनेसने लिंक करायची आहे। लास्ट स्टेपमध्ये तुम्हाला हे विचारणार की तुम्हाला CGTMSE अवेल करायचे की नाही आणि तुम्ही हे PMEGP लोन बद्दल कुठून ऐकलंय, तर ते तुम्ही अकॉर्डिंगली भरू शकता। याच्यानंतर तुम्हाला सिम्पली सेव्ह ऍप्लिकेशन डेटावर क्लिक करायचं आहे। जसंच तुम्ही क्लिक कराल तुमचा ऍप्लिकेशन ID आणि पासवर्ड जनरेट होईल। हे तुम्ही सेव्ह करून ठेवा फॉर युअर फ्युचर रेफरन्सेस। याच्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे। तुम्हाला काही अशी स्क्रीन दिसेल। इकडे जर तुम्ही अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक कराल तर तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स दिसतील। तुम्ही आपली इकडे पासपोर्ट साइज फोटो, प्रोजेक्ट रिपोर्ट, कास्ट सर्टिफिकेट इफ एनी, आधार कार्ड इत्यादी अपलोड करू शकता। नेक्स्ट तुम्हाला याच स्क्रीनवर अपलोड डॉक्युमेंट्सच्या बाजूला स्कोर कार्डचा ऑप्शन दिसत असेल। जे तुम्ही यावर गेलात तर तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातील
जसे की तुमच्यावर किती डिपेंडेंट्स आहेत, तुमच्यावर किती लोक निर्भर आहेत, तुमच्या नावावर घर आहे की नाही, तुमचं क्वालिफिकेशन, तुमचा एक्सपिरियन्सेस इत्यादी. बेसिकली या सगळ्या पॅरामीटर्सवर तुमची स्कोरिंग केली जाणार आणि एंडमध्ये तुमचा एक टोटल स्कोर दिला जाईल. लक्ष द्या, जर तुमचा स्कोर इकडे 60च्या वर असेल तर तुमचे अप्रुव्हलचे चान्सेस खूप ब्राईट आहेत. बस याच्यानंतर तुम्हाला फायनल सबमिशनवर क्लिक करून अपलोड करून द्यायचं आहे. आणि ह्याच्यानंतर जर तुमचं शॉर्टलिस्ट होतं नाव, KYIC किंवा KYIB वरून तुम्हाला कॉल येईल आणि तुमचं लोन ॲप्लिकेशन तुमच्या जवळच्या बँकेत पाठवलं जाईल. आणि जसंच लोन अप्रूव्ह होईल तुम्हाला एक EDP ट्रेनिंग घ्यावी लागेल. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, पण जर तुमचं टोटल कॉस्ट 2 लाखच्या खाली असेल तर तुम्हाला EDP ट्रेनिंगची गरज नाही आहे. सो जसं की तुम्ही बघताय की हा सरकार थ्रू एक खूप चांगलं ऑप्शन दिलं आहे, म्हणजे स्वस्त आणि मस्त लोनवाला ऑप्शन. आणि माझ्या हिशोबाने जो कोण ह्या लोनसाठी व्हॅलिड असेल त्याला नक्की आणि नक्की हा ऑप्शन एक्सप्लोर केला पाहिजे.